नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे बुलेटवाला या आपल्या चॅनलमध्ये. मी दोस्त तुमचा आरजे अक्षय. सध्या विदर्भ दौरा सुरू आहे आणि विदर्भ दौऱ्यामध्ये मी अमरावती जिल्ह्यामध्ये आलो आणि अमरावती जिल्ह्यामध्ये आल्यानंतर सध्या इथले जे थंड हवेचं ठिकाण आहे चिखलदरा, त्या चिखलदराच्या जमिनीवर सध्या मी उभा आहे. खूप उंचीवर हे ठिकाण आहे आणि इथं जसं थंड हवेचं हे ठिकाण आहे, पण त्याचप्रमाणे हे अजून एका गोष्टीसाठी खूप फेमस ठिकाण आहे आणि त्या ठिकाणाला भेट देणं मला खूप गरजेचं वाटते आणि त्याच ठिकाणी मी आता जाणार आहे. ॲक्च्युली आपल्या अख्ख्या महाराष्ट्राची माई म्हणून ओळखली जाणारी आपली आई म्हणजे सिंधुताई सपकाळ यांची ही कर्मभूमी होती. म्हणजे अख्ख्या या मेळघाटामध्ये जितकी काही अनाथ मुलं होती, आदिवासी मुलं होती, त्यांचं लहानपणापासून संगोपन आपल्या माईने केलं होतं आणि त्याची जी सुरुवात झाली होती ना, ती याच भूमीमधून झाली होती आणि एक्झॅक्टली मी तिथंच उभा आहे सध्या. तर त्यांचं पहिलं आश्रम जे होतं ना, त्या आश्रमामध्ये मी सध्या जाणार आहे आणि तिथले जे काही त्यांची मुलं आहेत, ज्यांचं संगोपन त्यांनी लहानपणापासून केलं आहे, त्यांनासुद्धा भेटायचं आहे. त्यांचे चिरंजीव जे आहेत ते अरुण सर आहेत, अरुण सकपाळ सर, आणि ते सुद्धा इथं असणार आहेत. त्यांनासुद्धा आपण भेटणार आहोत आणि ओव्हरऑल इथली सगळी माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. तर चला मग जाऊया आपण आश्रमामध्ये आणि सगळं डिटेल माहिती करून घेऊया. तर असं हे आश्रम आहे, सावित्रीबाई फुले मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह आणि आश्रम असं हे संस्थेचं नाव आहे. सध्या मी आश्रमामध्ये आलेलो आहे आणि अरुण सर जे आहेत ते पूर्ण इथला कार्यभार सांभाळतात. सर, किती मुलं आहेत ही टोटल? आमची सगळे 60 मुलं आहेत इथं सध्या. 60 मुलं आहेत. आणि मोस्टली मुली दिसत आहेत. या सगळ्या या मेळघाटातल्याच मुली आहेत? हो हो, हा पहिला आश्रम आहे माईंचा आणि इकडले या मेळघाटात नाही, सगळ्याच ठिकाणच्या मुली आहे, पण मुलींचा आश्रम आहे. 100% मुली आणि हे जे लहान लहान लेकरं जे आहे हे सगळे, कारण या लेकरांची जरा काळजी जास्त घ्यावी लागते. मोठ्या मुली आणि लहान लेकरं अशी आम्ही त्यांची जोडी लावतो. लहान लेकरांकडे विशेष काळजी असावी म्हणून. मोठ्या मुली ह्या बिलकुल लेकरांकडे लक्ष ठेवत राहते आणि ते काही झालं का लगेच मॅडमला सांगणार, मला सांगणार आणि आम्ही ही पुढची प्रोसेस सुरू करतो. अच्छा, अख्खं तुमचं फॅमिली पूर्ण हेच करतो? हो हो, सगळं आम्ही पूर्ण, मी, माझी विशेष मुलगा, सून, आम्ही सगळं इथंच राहतो आश्रमामध्ये. आणि 24 तास मी जरी कुठे बाहेर गेलो तर बाकीचे कोणी कोणी आमच्या परिवारात इथं कंटिन्यू असते, कारण त्याशिवाय पर्याय नाही. कारण लेकरांकडे लक्ष ठेवण्याशिवाय पर्याय नाही, कारण कधी काय कुठल्या लेकराला काही अडचण येऊ शकते. म्हणून आम्ही पूर्ण वेळ या आश्रमामध्ये असतो सगळं 100%. तुझं नाव काय? जवळ आहे ना, जवळ. नाव काय तुझं? तन्मय. तू शाळेला जातो? कुठे जातो शाळेला? कुठे? अच्छा, होली क्रॉस. अच्छा, जवळच आहे का इथे शाळा? आणि तुझा सगळ्यात जवळचा मित्र कोण आहे इथला? नाही, तो खेळतो काही? हा मित्र आहे. तुझं नाव काय रे? उत्कर्ष. हा तुझा मित्र आहे नक्की? तुम्ही भांडत वगैरे नाही ना कधी? नक्की? व इथे तुला लागलंय हे काय मारामारी केली काय पडलाय कुठे? लय शांत दिसतोय यार तो, म्हणजे असं पूर्ण एकदम शिस्तबद्ध. अच्छा, खूप चांगले संस्कार इथल्या मुलांच्यावर केले गेलेत, म्हणजे एकदम सायलेंट मुलं दिसतात. आणि मगाशी मी चर्चा करत होतो की ज्या मुली इथून मग लग्न करतात तिथल्या घरच्या लोकांनी पण तुम्हाला सांगितलं की अरे खूप चांगल्या मुली आहेत तुमच्या आश्रमातल्या अशा. आणि मुलांना 10 वेळा सांगावं लागते, मुलींना सांगायला लागत नाही. मुली एवढ्या हुशार, त्यांना जर एकदा सांगितलं बेटा झाडा, लगेच झाडणार. साफसफाई, ह्या सगळ्या मुली आपापलं सगळं काम करतात, कारण ह्या माईंच्या मुली आहेत. हो, माईंच्या मुली. पूर्ण संस्कार यांना, म्हणजे स्वयंपाकापासून सगळं आम्ही शिकवतो यांना, कसं राहायला पाहिजे, वाढण्यापासून सगळं. कारण आम्ही नाही शिकवणार तर कोण? पूर्ण वेळ आमच्या ताब्यात असतात लेकरं, त्याच्यामुळं मोठे झाले की हे त्यांच्या कामी आलं पाहिजे म्हणून हे आम्ही सगळंच सांगतो. आणि आमच्या मुलांना, म्हणजे मुलीला एकदा सांगितलं का सगळं आपापलं जबाबदारी पार पाडतात मुली आपापल्याप्रमाणे. सांगायचं काम नाही पडत मुली, म्हणजे मुलीला हे वरदान आहे, देवाचं म्हणा, देवाचं वरदान आहे. म्हणून म्हणते ना, स्त्री हे घरची लक्ष्मी आहे. स्त्री ज्या घरी आहे त्या घरी लक्ष्मी वास करते, आणि म्हणून या सगळ्या ह्या लक्ष्मी आता इथं सगळ्या उपस्थित आहे. आणि नाव पण तुमच्या संस्थेचं सावित्रीबाई फुले यांच्या नावाने आहे आणि त्यांनी जे काम केलंय तसंच पुढं मग माईंनी पण काम सुरू केलंय आणि इन फ्युचर मध्ये या मुली सुद्धा तो वारसा पुढे जपतील असं मला वाटतंय. कसं वाटतं? मजा येते तुम्हाला इथं मस्त राहून? हो. आणि शाळेत वगैरे सगळे जाता तुम्ही? अच्छा. आणि काय कार्यक्रम तुम्ही, सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे काय असते तुमचे? कालच महिला दिनाच्या निमित्त आमच्या इथं सुंदर महिला दिनानिमित्त होता कार्यक्रम. मुलींनी मस्त डान्स वगैरे सगळं काल त्यांचं, म्हणजे एक
तसं तर होतोच आमच्याकडे, पण असा कुठला दिवस ठरवला की त्या दिवशी बिलकुल काही ना काही कार्यक्रम असतो. आणि काल विशेष तर मस्त छोटासा कार्यक्रम, सगळ्या मुलींनी आपापला उत्साह साजरा केला. महिला दिनाचा पूर्ण उत्साह काल साजरा केला. तुला काय बनायचंय पुढे जाऊ? डॉक्टर बनायचंय. तुझा आवडता विषय कुठला आहे शाळेतला? तू कितवीला येतो आता? 9वीला. कुठला विषय आवडतो तुला? गणित आवडतो. गणित आवडणाऱ्या लोकांना इंजिनियर बनतात, सायन्स आवडणारे डॉक्टर बनतात. तुला मग सायन्स आवडत नाही? सायन्स पण आवडते. नक्की बनशील तू डॉक्टर. तुला काय बनायचंय? तुझं नाव काय? संजना. संजना, तुला काय बनायचं संजना? आर्मी मध्ये जायचं आहे. क्या बात आहे. मस्त मस्त. तुला ऑल द बेस्ट. तुला काय बनायचं? तुझं नाव सांग. सुनंदा. तुला काय आवडतं? डॉक्टर आवडतं तुला. अच्छा. बाकी तुला काय आवडतं? तुझं नाव? तुला पण डॉक्टर आवडतं. मी गडचिरोलीमध्ये गेलो होतो, तिथं पण अशी छोटी छोटी मुलं होती. तिथल्या पण मुलींना मोस्टली डॉक्टरच बनायचं होतं, आणि जी मुलं होते ना त्यांना पोलीस मध्ये जायचं होतं. इथं पोलीस कोणाकोणाला बनायचंय? अरे बापरे, पोलीस इथं पण बनणारी संख्या जास्त आहे. आणि डॉक्टर, इंजिनियर कोणाला बनायचंय? नाही बनायचं कोणाला इंजिनियर. एकटीच आहे. मी स्वतः इंजिनियर आहे. एकच मला मिळालाय फक्त इंजिनियर बनायचं. ठीक आहे. तुम्हाला सगळ्यांना ऑल द बेस्ट, आणि मस्त अभ्यास वगैरे करा, आणि मस्त एन्जॉय करायचा. कारण तुमच्या पाठी सगळ्यात मोठा आशीर्वाद कोणाचा माहितीये? माईंचा आशीर्वाद. आणि सध्या सर पण आहेत. मुली आमच्या ह्या सगळ्या इकडं मुली राहतात पूर्ण. रूम आहे, झोपायची व्यवस्था. या ना माई असतापासून हे सगळ्यात जुनं आश्रम आहे, जे पहिला आश्रम माईंनी सुरू केलं होतं. पहिलं आश्रम जे सिंधुताई सकपाळ आपल्या म्हणजे माई त्यांनी सुरू केलं होतं. चिखलदऱ्यामधलं हे आश्रम आहे. इकडे अशी हॉस्टेल सारखी पूर्ण सुविधा आहे. हे पूर्ण मुलींचं वस्ती आहे. हे मुली झोपतात. हे सुद्धा पलंग आम्हाला जळगावचे जे अशोकलाजी जैन आहे त्यांनी मला एकदा बोलवलं आणि विचारलं तुम्हाला आश्रमासाठी काय म्हणजे असं आवश्यक असेल. तर मुली तेव्हा खाली झोपायच्या. खाली झोपत असल्यामुळे मी त्यांना सांगितलं, म्हटलं मुली खाली झोपतात, पलंगची गरज आहे, पलंग दिले तर मुली चांगल्या झोपतील. त्यांनी एका क्षणामध्ये हो म्हटलं, आणि जवळपास 70 मुलींची व्यवस्था करायची म्हणून इथं पलंग दिले आम्हाला. म्हणजे ह्याच्या सक्कट. हो. आणि त्यांनी पलंगच नाही, सोबत गाद्या सुद्धा दिल्या त्यांनी. गाद्या, उशा सगळं म्हणजे कम्प्लीट सर्ट दिला त्यांनी अशोकलालजी जैन यांनी. तेव्हापासून मुली आता वर झोपतायत. बढिया. असे जे दानशूर व्यक्ती आहेत त्यांची गरज आहे या संस्थेला. कारण इथे मी आता पाहिलं की खूप साऱ्या मुली आहेत, आणि मुली म्हटलं की त्यांना खूप गोष्टी आवश्यक असतात. तर त्या ज्या आहेत त्या संस्थेला प्रोव्हाइड करणं कधी कधी जमत नाही. त्याच्यामुळं जे दानशूर व्यक्ती आहेत त्यांची गरज आहे. इकडे पण असं KTF म्हणून आहे, कल्याणी टेक्नोपोर पुण्याची कंपनी आहे. त्या कंपनीचे शिव म्हणून आहे श्रीनगरकर सर, रविनगरकर सर, आणि त्यांची टीम ते इथं आले आणि त्यांनी भेट दिल्यानंतर त्यांना असं वाटलं ही मुलांची जी स्टडी आहे, स्टडी टेबल आहे. हा स्टडी टेबल आहे, काही कमी पडत त्या गाद्या आणि किराणा सुद्धा, ते त्यांनी मदत जेव्हा असंच त्यांनी सांगितलं का जेव्हा अशी आता अडचण येईल का आता लेकरांना काही नाही तेव्हा आम्हाला फोन करायचा, लगेच किराणा पाठवतील असं, म्हणजे उपाशी राहायला नको. कल्याणी टेक्नोपर्स म्हणून हे कार्पेट सुद्धा, खाली फरशी होती ती कार्पेट सुद्धा त्यांनी दिलेलं आहे. त्यांनीच केलं. हो हो. आणि जेवणाची व्यवस्था कुठे असते? जेवणाची तिकडे पुढे आहे. अशा किती रूम आहेत ह्या टोटल? ह्या टोटल हे पूर्ण हॉल आहे आणि ह्या रूम आहे एवढ्या. अच्छा. मुलं कुठे राहतात? मुलं तर तिकडे वर दिला आहे. इथं फक्त मुली आहेत. हा, इथं फक्त मुली आणि लहान मुलं. हा, मोठे मुलं राहत नाही आपल्या इथं. कारण मोठे मुलं मुली आम्ही एकत्र ठेवतो. नाही ते पॉसिबलच नाही. इथं फक्त मोठ्या मुली असतात आणि लहान मुलं त्यांच्यासोबत. त्याची देखरेख जास्त करावं लागते ना. म्हणजे तब्येत आहे, तो जेवला कधी जेवला, त्याला काय दुखतंय का. कारण मी जरी सांभाळतो, कधी बाहेर जातो, कधी करतो, म्हणून मुलं ते सोबत असतात. जराशी काही कमी झालं लगेच इथं असते आमची जी मिसेस आहे, कोण आहे, मुलगा, यांना सूचना दिल्या की लगेच कळतात का याला काही ते, लगेच त्याचा दवाखाना बाकीच्या गोष्टीला म्हणजे सुरुवात करतोय सर. आणि सगळी आज्ञा पाळणारी मुली दिसते. खूप सुंदर मुलींना मुलांना तरी 4 वेळा सांगायला लागते. मुलींना सांगायची, एकदा सांगितलं तर बिलकुल आपापलं काम इमाने बरेच सगळं पार पाडणार.
म्हणजे ज्या मोठ्या मुली असतील त्यांना एकदा तुम्ही जबाबदारी दिली हो. की तसं तुमची जास्त टेन्शन राहत नाही बिलकुल. इकडे मागे संडास बाथरूमची व्यवस्था आहे, तिकडे कॉमन आहे. हो. संडास बाथरूम आहे सगळे. आणि इथे ही स्वयंपाकाची व्यवस्था आहे, काही गॅसवर होतं, काही आपल्या चुलीवर. इकडे गॅस आहे हे दिवसातून 2 वेळा इथे केलं जातं. चूल पण आहे. चूल पण आहे. आणि हे सगळं साधं गरीब म्हणजे ज्या आता काय ही जी व्यवस्था आहे, आम्हाला पहिला प्रश्न आहे जीव घालायचा रोज. कारण यातून जर पैसे वाचले तर आता आम्हाला बरंच काही करायचं आहे, पण लोकांची मदत कमी असल्यामुळे आता करता येत नाही. म्हणून आहे त्या परिस्थितीमध्ये आम्ही आता पुढे जातोय सामना करून. खरं तर हे बनवतो कोणी जेवण आहे ना आपल्याकडे, बाया आहेत. आणि विशेष म्हणजे हा जो बंगला आता सध्या आपल्या संस्थेच्या ताब्यात आहे, या बंगल्याला तुम्हाला सांगायचं झालं तर 100 वर्ष पूर्ण झाले. म्हणजे 10-12 वर्ष आधी हा इंग्रजकालीन बंगला आहे. दगडात आहे. हो, दगडा मातीचा. आणि या बंगल्याचं विशिष्ट असं आहे की उन्हाळ्यामध्ये थंड राहतं आणि पावसाळ्यामध्ये गरम राहतं. जे याला जवळपास 12-13 वर्ष झाले इंग्लंडवरून पत्र आलेलं होतं, याला 100 वर्ष पूर्ण झाले, याला डिसमेंटल करा. पण याची परिस्थिती अशी की याला अजून 50 वर्ष काही होत नाही. पण त्यांच्या गोष्टी आहेत. बघा आता हे आपण टीन टाकली आहे ना, हे खराब झाले, आम्ही टाकलेल्या खराब झाल्या. त्यांना 100 वर्ष पूर्ण होऊन सुद्धा अजूनही ठेंबर गळत नाही. पूर्ण बंगला एक ठेंब सुद्धा. पण टीनच होते का? त्या कुठल्या होत्या? पत्र्याच्या. पण 100 वर्ष होऊन अजून सुद्धा ठेंबर गळत नाही. आपण लावलेले पत्रे अजून फुटून डबल बदलायची वेळ आलेली आहे. आणि अजूनही त्यांच्याकडे नोंद आहे या बंगल्याची. पहिले कशासाठी यूज करायचा हा बंगला? ते आता पहिले त्यांचे जे मेजर वगैरे ते चिखलदरामध्ये विदर्भातले जेवढे इंग्रज होते, जे मेजर मेन प्रमुख, ते इथं राहायचे. त्यांचे बंगले सरकारांनी तुमच्या ताब्यात. हा, नंतर मग सुरुवातीला मिशन करून आम्ही भाड्याने घेतला होता, आणि नंतर काही काळाने मग आता संस्थेच्या ताब्यात आहे आपल्या पूर्ण वेळ. चांगला आहे. पण म्हणजे खूप चांगली राहण्याची सोय इथे आश्रमातल्या मुलांसाठी केली गेली. आता पुढं हे बांधकाम केलंय आम्ही. बांधकाम माई असतानाच केलेलं होतं, पण माई गेल्यामुळे काय झालं, हे बांधकाम अपूर्ण राहिलं. हे बांधकाम जे आहे इकडे, हो, तर हे परत माईंनी सुरू केलेलं होतं, पण माई गेल्यानंतर मग ते अर्धवट पडलंय. त्याच्यामुळे मदतीची गरज आहे इकडे. ती जर मदत झाली तर अजून हा विस्तार वाढवण्यात येऊ शकतो. कारण मुलांची संख्या वाढत चालली आहे, पण पुरेसा निधी त्यांच्याकडे नाही आहे. तर तो निधी मिळाला तर अजून मुलांची संख्या इथे वाढू शकते, राहण्याची सोय अजून ते वाढवू शकतात. अजून काका तिकडे तुमची हे पण आहे ना, तिकडे हॉटेल पण आहे. हॉटेल कसं, ते सुरुवातीला जेव्हा माई, मी तुम्हाला जे सांगितलं सुरुवातीचा काळ फार कठीण होता, तेव्हा मग माई जर एवढं करते तर आपणही काहीतरी केलं पाहिजे. म्हणजे लेकरं सांभाळून इथले, तर मी ते हॉटेल सुरू केलं. हॉटेल सुरू करून आम्ही सगळेजण काम करतो तिथं, म्हणजे हॉटेलवर. आणि ते हॉटेल आपल्या आश्रमाला अटॅच आहे. म्हणजे तिथून जे लोक येतात जेवतात त्यातले 2 पैसे वाचते ते आपल्या आश्रमासाठी. पूर्ण ते तुमच्या आश्रमाचं हॉस्टेल. हो. आणि चिखलदऱ्यात त्याचं एवढं नाव झालं, म्हणजे तुम्ही 10 ठिकाणी विचाराल चिखलदऱ्यात, तर तुम्हाला 7 ठिकाणी सांगाल का तुम्ही गुरुदेव धाब्यावर जा. शुद्ध शाकाहारी, चांगला आणि घरगुती टाईप एकदम टेस्ट. आणि खूप नाव झालं, त्याचं नावही झालं, लोकही भरपूर येतात. म्हणजे आता तरी थोडी गर्दी कमी आहे, पण पावसाळ्यामध्ये आमच्याकडे लाईन लागलेली असते, म्हणजे बसायला जागा नसते, एवढी भीड असते. आणि ते ज्यातून जे काही प्रॉफिट होतं ते आपण या आश्रमाला हे करतो. इकडे तुम्ही चिखलदऱ्यामध्ये आला तर जो टॉपचा पॉइंट आहे इथला, तिथं आल्यानंतर तिकडे एक ढाबा आहे, आणि तो जो ढाबा आहे गुरुदेव ढाबा असं नाव आहे ना. आणि तो ऍक्च्युअली गुरुदेव फॅमिली ढाबा जो आहे तो याच फॅमिलीचा आहे. म्हणजे माईंचाच तो ढाबा आहे, आणि त्यांच्या या संस्थेमार्फत तो चालवला जातो. आणि त्यातून जो काही इन्कम येतो तो या आश्रमासाठीच ऍक्च्युअली यूज केला जातो. त्यामुळे कधी आलात ना तर नक्की गुरुदेव ढाब्याला भेट द्या. आणि स्वागत गीत म्हणा 2 कडव्याचा. निसर्ग मानव येथे नटला, वृक्ष
माझ्याकडे सध्या आता द्यायला काही नाही, फक्त माझ्याकडे संत्री आहेत. अरे काही नाही, तर हे घेतले होते. ते राहतील तो सोबत तो नाही नाही मला नको हे तुमच्यासाठी. मस्त, खूप छान वाटलं मला इथे. एकदा असं हे करा. थँक्यू सर. वेलकम वेलकम. तुम्हाला ऑल द बेस्ट. खूप छान करा, अभ्यास वगैरे मस्त करा, खूप मोठे व्हा तुम्ही. ठीक आहे, चलो. ओव्हरऑल माई गेल्यानंतर तुमच्या संस्थेचा पूर्ण कार्यभार तुमच्या अंगावर येऊन पडलाय, तर तो आता मग कशा प्रकारे तुम्ही हा गाडा ओढताय पुढे? माई गेल्यानंतर असं झालं का सगळंच आता आपल्या जबाबदारीच आपल्यावर येऊन पडली आता, आणि हे पुढे नेल्याशिवाय पर्याय नाही. कारण माई तर अचानक गेल्यामुळं काही पर्यायी व्यवस्था नव्हतीच. आणि मला म्हणजे माझ्याविषयी तरी असं आहे का मी हा असं माई जरी गेल्या आता, पण मला हा आश्रम सांभाळायची आधीपासूनच सवय आहे. म्हणजे मी माई असताना सुद्धा या आश्रमाची व्यवस्था सांभाळायचो. माई जेव्हा घरातून बाहेर पडल्या, जसं सासू सासऱ्यांनी आणि माहेरच्यांनी जेव्हा घरात घेतलं नाही माईनं, जेव्हा माई चिखलदऱ्याला आल्या, तर चिखलदऱ्याला आल्यानंतर इथं या भागामध्ये खूप वर्ष राहिल्या, या भागामध्ये फिरल्या, ह्या आदिवासी भाग. आणि जेव्हा फिरता फिरता माईंच्या असं लक्षात आलं, खरं तर माई इथं जीव द्यायला आले होते चिखलदऱ्यामध्ये. अच्छा, म्हणजे वर्ध्यावरून इथं आलं? हा, म्हणजे चिखलदऱ्याला कुठे घाट आहे वा दरी कोरी आहे, कुठेतरी आपलं स्वतःला झोकून संपवायचं असं. पण इथं आल्यानंतर जेव्हा इथलं जीवनमान, इथला परिसर पाहिला, तर माईंना असं वाटलं, अरे यांची वस्ती परिस्थिती फार खराब आहे, भयावह आहे, मग यांच्यासाठी काम केलं पाहिजे आपण. आणि मग सुरुवातीच्या काळामध्ये माईने या लोकांसाठी मदत करायचं काम केलं. पण हे काम करत, हा आदिवासी भाग आहे, 100% मेळघाट म्हणून आपलं पूर्ण महाराष्ट्रभर नाही देशात त्याचा परिचय आहे, आदिवासी ट्रायबल एरिया म्हणून. आणि या भागात जेव्हा माई काम करायच्या, काम करता करता प्रत्येक असं कुठलं गाव नसेल माईने भेट दिलेलं आहे या गावामध्ये, आदिवासी भागात. आणि इकडले रस्ते, नादी नाले असे पावसाळ्यात अक्षरशः गावाचा संपर्क तुटून जातो. आणि मग अशा वेळेस त्या काळामध्ये म्हणजे जवळपास माईनं 1984ला स्थापन केली ही संस्था. त्याच्या आधीसुद्धा आणि नंतरसुद्धा माई सारख्या मेळघाटात फिरून काम करायच्या. मग हे फिरता फिरता माईंच्या असं लक्षात आलं का या भागामध्ये एखादी लेकरू असं बेवारस पडलेलं दिसलं का माई विचारायची, बाबा हे लेकरू कोणाचं रे, काय याची अवस्था? तर कोणतरी गावातलं सांगायचं, बाबा त्या लेकराला आई नाही आहे, त्याला वडील नाही आहे, त्याला आई वडील दोन्ही नाही आहे, ते असंच राहते, काका मामाकडे कुणाकडे तरी जेवते आणि फिरते. अरे म्हटलं मग माई, मग या लेकरांसाठी कोणतरी करा. तर मग माईनं आता कोण नाही तर मग ते पदरात घेतलं. मग 1, 2, 3, 4 असं म्हणजे लेकराची संख्या वाढत गेली माईंची. आणि वाढल्यानंतर मग तेव्हा माईनं ही आश्रमाची जबाबदारी माझ्याकडे दिली. कारण माईनं तेव्हा ठरवलं होतं बाबा हे जरी लोकांची लेकरं आहे, पण काय म्हणतो आपण त्याला, अनाथ निराधार आहे, यांना कोणी नाही, आणि यांचं आता आपण गणगोत झालं पाहिजे. माई नेहमी म्हणते भाषणामध्ये, मी आई झाली तुम्ही गणगोत व्हा. आणि म्हणून यांचं गणगोत मग हे द्यायचं कोणावर? आता जर एखादं जबाबदारी ते आपल्या लेकरांसारखं सांभाळ का, याची शंका आहे. म्हणून माईनं काय म्हटलं, हे तू सांभाळलं पाहिजे, म्हणजे हे आपल्या लेकरांसारखं, माझा तुझ्यावर भरोसा आहे आणि तू ये सांभाळ. मग सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा 20, 25, 50 लेकरं जेव्हा झाले, तेव्हा माईंना मग आता हा आदिवासी भाग असल्यामुळे इकडे काही आम्हाला कुठल्या प्रकारची मदत मिळायची नाही, म्हणजे धान्य नाही, किराणा नाही. तर मग माई म्हणायची, बाबा हे लेकरं तू सांभाळ. कारण आपण दोघे जरी इथं असलो तर लेकरं उपाशी सोबत आपण पण उपाशी, कारण इकडं तर काही कोणाकडून मदत मिळत नाही. मग यांना जर आपल्याला जगवायचं असेल, यांना जर आपल्याला शिकवायचं असेल, आवश्यक बाबी पूर्ण करायच्या असेल, तर मला कुठेतरी जाऊन लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. मग माई जायच्या सुरुवातीच्या काळामध्ये कळत न कळत, म्हणजे माई स्वतःहून एखाद्या कॉलेजला जाणार, बाबा मी काही बोलू का रे बाबा, मी 4 शब्द बोलू का? कारण माईंची तेव्हा काही फार अशी ओळख नव्हती. तेव्हा साधं माईंकडे पाहिलं का असं वाटायचं की ह्या साध्या आहे, काय बोलणार. पण एकदा जर बोलायला लागल्या की माईंच्या म्हणजे जिभेवर सरस्वती वास करायची, हे म्हटलं तरी हरकत नाही. म्हणजे किती काही एकदा बोलायला लागल्या का किती काही कठोर मनाचा माणूस असू द्या, त्याचं काळीच पाजरल्याशिवाय राहणार नाही. एवढं वक्तृत्व, सुंदर वक्तृत्व माईंच्या जिभेवर वास करत होतं. आणि ते बोलल्या की मग भाषण झाले की माई म्हणायच्या, बाबा मी पदरपासून मी असे लेकरं सांभाळते, मला तुम्ही मदत करा. आणि माई भीक मागायचा कधीच कमीपणा वाटला नाही त्या माईला, माऊलीला. म्हणजे मरतपर्यंत माई नेहमी म्हणायचे, अरे माझ्या भीक मागण्याने जर या लेकरांचं आयुष्य उभं होत असेल तर मी मरतपर्यंत ही भीक मागायची माझी तयारी आहे. आणि भीक नुसतं लोकांचं भाषण दिल्यानंच नाही, त्याच्या आधीसुद्धा माईने जसं घराच्या बाहेर पडल्यानंतर जिथं जिथं मशानभूमी असेल, एखादी मंदिर असेल, रेल्वेत असेल, असं बरेचदा माईनं भीक मागितलंय. एकदा तर मी माईंसोबत होतो, एक आंध्री बाई आली,
आणि अचानक आली भीक मागता मागता मी आईसोबत असताना, आणि त्या बाईचा माईनं फक्त हात पकडला. हात पकडल्या पकडल्या तिनं ओळखलं का नाही तू सिंधू माझी माय, तू आली का. म्हणजे तिला एवढी आशा. आणि माईंची एक सवय होती का जो कोणी अशी भिकारी कोणी जरी असा दिसला तर माई कधीच पैसे मोजणार नाही, जेवढे हातात आले तेवढे त्याला देऊन देणार. मग माईंना कधी कधी म्हणायचं, अरे माई तू देते थोडं मोजतो तरी, तू किती दिले. अरे म्हटलं हे काय मोजायचं आहे, हे माझं थोडं आहे, हे लोकांचंच आहे, लोकांसाठीच करते मी, लोकांसाठी देते असं म्हणून माई करायचे. आणि म्हणून जिथं जिथं जायचे ते भाषणं द्यायचे. तेव्हा काय मोबाईलची सुविधा नाही, टेलिफोन नाही. माई कुठेतरी गेल्या की भाषणं द्यायचे आणि जे मदत भेटली ते पाठवायचे. मी या लेकरांचा संगोपन करायचो. मग आता हे करता करता मग कधी कधी काय व्हायचं, माईंना भाषण नाही मिळायचं. मग तिकडून पैसे आले नाही की मला खाऊ घालायची अडचण व्हायची, दुकानदार उधार द्यायला तयार नाही. मग करायचं काय. तर मग अशा वेळेस तर आम्हाला काही नाही, पाणी पिऊन कधी उपाशी राहून असं दिवस काढले आम्ही सुरुवातीला. पण नंतर काय झालं, माईंचा कधी तार यायचा, अरे बाबा मी खूप प्रयत्न केले रे, पण मला प्रयत्न करून कार्यक्रम भेटला नाही बेटा. आणि एखादी कार्यक्रम भेटले तर त्याला मदत नाही झाली रे मला. तू तुझी काळजी घे, लेकरांची काळजी घे, मी जसाही कार्यक्रम भेटला तुला मी मदत पाठवते, म्हणजे तुझीच आई. असं माई पूर्ण महाराष्ट्रभर कार्यक्रम फिरायच्या आणि इकडे तुम्ही पूर्ण सांभाळायचं. असं करता करता मग आता अलीकडच्या काळात तर एवढं नाव मोठं झालं माईंचं. म्हणजे 4 राष्ट्रपतींच्या हस्ते माईंना पुरस्कार मिळाला. म्हणजे अब्दुल कलाम, आपले डॉक्टर मुखर्जी, कोविंद, प्रतिभाताई पाटील, 4 राष्ट्रपतींना माईंना पुरस्कार दिलाय. माईंच्या कार्याची नोंद घेतली. माईंवर पिक्चर निघाला. माईनं स्वतःचं आत्मचरित्र लिहिलं, त्या आत्मचरित्रावर पिक्चर निघाला. आणि आता अलीकडच्या काळामध्ये फार माईंचं नाव मोठं झालं. म्हणजे नावच मोठं नाही तर असं कुठलं गाव नाही का जे माईंना ओळखत नाही. म्हणजे माई लोकांना ओळखत नसेल किंवा बाबा, पण माईंना पूर्ण महाराष्ट्रातलं गाव ओळखते, गावनगाव. तिथे म्हटलं आता सुद्धा आम्ही माई गेल्यानंतर मग घेतो की एखाद्या गावात गेल्यानंतर माईंचा मुलगा आला म्हटलं की लोक लगेच जवळ येतात, आत्मीयतेनं विचारपूस करतात. ही माई कमाई सोडून गेली. म्हणजे ऍक्च्युली माई फक्त इथल्या आई नाही आहेत, अख्ख्या महाराष्ट्राच्या देशाच्या आहेत. सगळ्या लोकांसाठी एक आतून कनेक्ट आहे माईंसाठी. मी कधी पाहिलं नाही, त्यांना भेटलो नाही, पण इथं आल्यानंतर सुद्धा आता मला ते फील होते की इथं त्या आहेत, ह्याचा मला ना असं भास होते. ती लिगसी माई सोडून गेलं. माईंना म्हणजे नुसतं महाराष्ट्रातच नाही तर देशात विदेशात सुद्धा. म्हणजे 4थी शिकलेली बाई जवळपास 25 देशात जाऊन आली. आपल्या भारतातल्या लोकांनी तिकडं जाऊन माईंना नेऊन माईंचं व्याख्यान करून लोकांनी मदत केली वेगवेगळ्या प्रकारची. आणि म्हणून या मदतीवर आपल्या ह्या आश्रमाची व्यवस्था चालू आहे. खरं तर शासनाने आपल्या आश्रमाची नोंद घ्यायला पाहिजे होती, पण शासन याबाबत फारच उदासीन आहे. म्हणजे माई असताना सुद्धा आणि आता सुद्धा फार असं काही शासनाकडून मदत नाही, पण लोकांची फार मदत आहे. म्हणजे जिथे गेलो आईंना सुद्धा पण लोकांनी खूप भरभरून प्रेम केलं, मदत केली. आणि म्हणूनच हे माईंचं कार्य सतत सुरू आहे. पण माई असेपर्यंत तर हे चांगलं होतं, कारण आम्हाला कसं, मी जरी आश्रमाची व्यवस्था सांभाळत असलो पण आम्हाला कुठली गरज पडली की माई, कारण धान्य लागलं माई, किराणा लागलं माई. कारण माईंची भूमिका अशी होती की आई आणि बाप दोघे, म्हणजे लेकरांचं सुद्धा ना आमचं सुद्धा, दोघांची भूमिका ही माईंची असायची. आणि मग आपण कसं आपल्या घरच्या प्रमुखाकडे, वडिलाकडे किंवा आईकडे सांगतो, तसंच आमचं सुद्धा नेहमीच असायचं किंवा काही झालं की माईंना सांगायचं. माई कुणाला तरी सांगणार, बाबा माझ्या आश्रमात धान्य नाही, किराणा, तेवढी मदत कर बाबा. लगेच कोणी नाही कोणी येऊन मदत करायची. आणि असं करत करत अतिशय आता अलीकडचा काळ इतका चांगला झाला की आमच्या लेकरांना जागा बांधकामाची सुरुवात हाती घेतली. माई म्हणायच्या नेहमी, अरे एक काळ आपण फार वाईट काढला आपल्या लेकरांनी सुद्धा. आणि माईंना मोठं करण्यामध्ये आमच्या लेकरांचा फार मोठा सहभाग आहे. कारण लेकरांनी कधीच तक्रार केली नाही. म्हणजे जेवढं म्हटलं तेवढं खाल्लं, जिथं झोप म्हटलं तिथं झोपलं. आणि माई त्याची जाणीव होती माईला. माई म्हणे आता आपल्या लेकरांचं काहीतरी चांगलं झालं पाहिजे, चांगले शिकले पाहिजे, लेकरं पुढे गेले पाहिजे. आणि म्हणून आता आमचं ते आश्रमाची व्यवस्था चांगली करायला आम्ही सुरुवात केली. आणि 4 जानेवारी 2022ला त्याच्या आधी माईंची तब्येत खराब झाली. तब्येत खराब असताना माईंना आम्ही म्हणायचो की माई तुझी तब्येत खराब आहे, लेकरं तुझं जर कमी जास्त झालं तर कसं होईल. माई म्हणायची, अरे मी एवढ्या लवकर मरत नाही रे, काळजी करू नको, मला सगळं काम करून मी मरणार आहे. पण काय, परमेश्वर इच्छेसमोर काही चालत नाही. माईंचं आयुष्य संपलं आणि अटॅकवर माई निघून गेला 4 जानेवारी 2022ला. जसं आम्हाला कळलं तर आमच्यावर तर नुसतं आभाळ कोसळलं. म्हणजे संकट काय म्हणतो त्याला, आम्ही त्या दिवशी पाहिलं. आणि असं वाटलं आता माई गेल्या, आता कसं होईल आमच्या लेकरांचं. आणि आम्ही तर सगळेच रडत होतो.
पण आम्ही जरी रडत असलो पण आमच्यासह जे जे माईंच्या अंत्यविधीला ते सगळेच रडायचे. मग आम्हाला असं वाटायचं की बा आम्ही याच्यासाठी रडतो की आमची आई गेली, पण हे का रडतात? तेव्हा आम्हाला कळलं का ही आई आमच्या पुरती मर्यादित नाही, ही अनेकांची आई झालेली होती. खूप जणांना आईंचं प्रेम दिलं तिने, खूप जणांसाठी काम केलं तिनं. आणि म्हणून गेल्यानंतर जर आमची परिस्थिती फार वाईट, जसं एकेकाळी आम्ही वाईट परिस्थितीतच आम्ही परत आलो. पण 6 महिन्यात आमची अशी अवस्था होती की आता काय करायचं. 6 महिन्यानंतर मग आता हळूहळू लोक यायला लागले, भेटायला लागले आणि लोकांनी हिंमत दिली का तुम्ही हे सगळं माईंचं काम आहे, पुण्याचं काम आहे, हे तुम्ही चालू ठेवा, आम्ही तुमच्या सोबत आहोत. माईंचं काम पुढं चाललं पाहिजे ना. आणि म्हणून आता त्यातून हळूहळू आम्ही सावरलो आहे आणि आता ते माईंचं काम पुढे घेऊन जात आहे. जसं माई वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन भाषण द्यायच्या आणि भाषण झालं का पदर पसरून भीक मागायच्या का द्या मला माझ्या लेकरांसाठी मदत करा. पण आता आई तर मी होऊ शकत नाही, कारण आई होत्या, तिचं पुण्य तिच्यासोबत होती. पण मी एक माईंचं काम म्हणून, माईंचा मुलगा म्हणून एक माझी जबाबदारी आता माई गेल्यानंतर जास्त वाढली, कारण मी सक्का मुलगा तिने मला जन्म दिला. मी स्वतःला भाग्यवान समजतो की तिच्या पोटी जन्म घ्यायचं मला सौभाग्य लाभलं. आणि म्हणून इतर जरी हे सगळं असले पण सगळ्यांपेक्षा जबाबदारी माझी जास्त आहे, मी मुलगा असल्यामुळं. आणि मी सुद्धा आता बाहेर जातो, लोकांपर्यंत पोहोचतो, कार्यक्रमाला व्याख्यानाला जातो, भाषणं करतो. आमचं काय दुःख आहे जे आहे माई आम्ही आज जे जगतो ते लोकांपर्यंत सांगायचा प्रयत्न करतो आणि हात जोडून सांगतो की आम्हाला मदत करा. लोक करत आहे मदत आणि यातून आता आपण पुढं जातोय. आमच्या आश्रमातले लेकरं मोठे झाले का आम्ही त्यांचं संगोपन म्हणजे असं की लग्नापासून सगळी जबाबदारी आम्ही पार पाडतो. मुलींची लग्न वगैरे तुम्ही लावून देता? मुलींचे लग्न लावून देतो, मुलींचा संसार. कारण गव्हर्नमेंट असं म्हणते की 18 वर्षाच्या वर तुम्ही सांभाळायचं नाही. पण आपण असं विचार करतो की मुलांना आपण कुठेतरी पाठवू शकतो काम, मुलींना कुठं पाठवणार, कोणाच्या भरोशावर पाठवणार. आणि म्हणून आम्ही असं ठरवलं आई असल्यापासून का जोपर्यंत ती त्याच्या पायावर उभं होत नाही तोपर्यंत त्याला आपण कुठे देशोधडीला पाठवणार नाही. आमच्या आश्रमात 2 घास खाईल आणि राहील आणि आम्ही त्याची जबाबदारी पार पाडतो. म्हणजे त्याला कुठेतरी पायावर उभं करण्यासाठी आम्ही सारखं प्रयत्न करतो. मागच्या वेळेस आता आपल्याकडे मुली होत्या, माई असतानाच 4-5 मुलींचं लग्न करायचं होतं. पण माईंची अचानक तब्येत खराब झाली, नंतर माई निघून गेल्यानंतर मग 4च्या ऐवजी आम्ही अजून 2-4 मुली त्यात समावेश केला का अजून वर्षभराने लग्न करण्यापेक्षा. आणि आम्ही असं एकत्र 9 मुलींचं लग्न करायचं ठरवलं. 9 मुलींचं लग्न करायचं, पण मुलगा कुठे शोधायचा. म्हणजे आता मुलगा शोधला पाहिजे, वर कुठेतरी वर मुलगा शोधला पाहिजे. आम्ही असं बसून ठरवलं का बा एक जाहिरात देऊया. आम्ही एक पेपरला जाहिरात दिली का अशा आमच्या आश्रमातील 9 मुलींचं लग्न करायचं आहे आणि कोणी इच्छुक असेल त्यांनी आमच्याशी संपर्क करावा. तर 9 मुलींच्या लग्नासाठी 450 मुलांचा बायोडाटा आला. म्हणजे आम्हाला तेव्हा कळलं की आज महाराष्ट्रामध्ये हो तेव्हा कळलं आम्हाला की मुलं आहे पण मुली नाही आहे. एक काळ असा होता की मुली असायच्या मुलं नाही भेटायचे. आज काळ बदललेला आहे. आणि म्हणून तेव्हा आता आम्हाला ती भयानकता कळली की बाबा किती मुलींची कमतरता आहे. आणि हे माईंना तेव्हा कळलेलं होतं. म्हणजे पहिला आश्रम जो माईनं सुरू केला तो मुलींचा केला. म्हणून माई नेहमी म्हणायच्या माय नाही तर काही नाही, मुली जगल्या पाहिजे आणि मुली या देशाचं भविष्य आहे. आणि माईनं सुद्धा स्वतः महिला असल्यामुळे त्याची जाणीव माईंना होती आणि एक अतिशय चांगलं काम हे माईनं सुरू केलं आणि त्या कामाला आता आम्ही घेऊन पुढे जात आहे. 9 मुलींचं लग्न केलं, 9 मुली आपापल्या घरी सुखी आहेत सगळं. असं पहिले असं होतं की लहान मुलांचा वाढदिवस जेव्हा साजरा करायचा तेव्हा माई स्वतःचा वाढदिवस साजरा नाही करायच्या. पण बालदिवस म्हणून 14 नोव्हेंबर बालदिवस असतो, त्या दिवशी ज्यांची जन्मतारीख आम्हाला माहित नाही त्याचा वाढदिवस आणि त्यात माईंचा वाढदिवस. मुलांची आपल्याला जन्मतारीख माहित नसते. 14 तारीख सगळ्यांची कॉमन. म्हणजे माई स्वतःचा वाढदिवस नाही पण त्या मुलांचा वाढदिवस, त्यात माईंचा पण वाढदिवस, असा तो वाढदिवस साजरा होता. त्या दिवशी आमचे जे लग्न मुलं मोठे झाले, कुठं कामाला आहे, कुठं मुली लग्न होऊन गेलं, त्यांनी सगळ्यांनी एकत्र यायचं आणि आपला एक सगळ्यांचा गेट टुगेदर असा भेट व्हायची सगळ्यांची. पण आता ती माई गेल्यामुळे आम्ही आता ते स्वरूप बदललं. आता माईचा असा कार्यक्रम आहे की 3 जानेवारीला सावित्रीबाई फुले, म्हणजे पहिला आश्रमाचं सावित्रीबाई फुलेंचं नाव आहे. 3 जानेवारी सावित्रीबाई फुले, 4 जानेवारी माईंची पुण्यतिथी, असा 2 दिवसीय कार्यक्रम असतो. आणि या कार्यक्रमाला आपले सगळे लेकरं, परिवार, लग्न होऊन गेलेल्या मुली, मुलं, जे कुठं कामाला असतील त्यांना सगळ्यांना आपण बोलवतो. आणि आमच्या आश्रमाला जे जे लोक मदत करतात त्यांनाही बोलवतो. जे जे मदत सगळ्या येतात, लग्न झालेलं आहे. हो, ज्यांना जसा जसा वेळ भेटला तसा येतो. कोणी येतात, कोणी येत नाही. पण ज्याला असं वर्षातून एक असं दिवसच आहे आमचा ठरलेला का त्या दिवशी सगळ्यांनी एकत्र यायचं. माई नेहमी म्हणायची आणि चिखलदऱ्यावर माईचं फार प्रेम होतं. माई नेहमी म्हणायच्या
कुंतीनं ढाळले अश्रू, कवटाळला वादळवाडा, कडे कपारी साक्षी देते त्याचं नाव चिखलदरा. आणि शेवटपर्यंत माईंचा जीव चिखलदऱ्यामध्ये होता. माईंचं तर खरं अंत्यविधीसुद्धा चिखलदऱ्याला करायचा होता, पण तो आम्ही करू शकलो नाही. पण माई म्हणायच्या की आता मी थकले, आता शेवट माझा चिखलदऱ्यात होईल. मी आता कुठेतरी एक रूम बांधणार आणि बस तिथंच राहणार. माझा शेवट चिखलदऱ्याला, मी आता कुठेही जाणार नाही. खूप थकले आता मला आराम करायचा आहे. पण काय देवाला नोंद घेतली असेल देवानी, आणि लगेच 4 जानेवारीला माईंना परमेश्वर घेऊन गेले. गेल्यानंतर तर आता फार परिस्थिती खराब आपण पाहिली जाऊन आताही स्वतः. म्हणून मी लोकांना सुद्धा आपल्या माध्यमातून असं आवाहन करतो की हा चिखलदरा मेळघाटचा आश्रम आहे, सगळ्यांसाठी हा दूर आहे. पण दूर जरी असला, पण आज इथं मदतीची फार गरज आहे. कारण माई होती तेव्हा आम्ही कोणालाच काही मागितलेलं नाही, कारण काय अडचण असली का माईला सांगायचं. पण आता माई गेलेल्या आहे. आता माई नेहमी म्हणायच्या, मी आई झाली तुम्ही गणगोत व्हा, आणि तुम्ही सगळेजण जेवढे या महाराष्ट्रातले लोक आहेत त्या सगळ्यांनीच आपलं माईंसारखंच गणगोत व्हावं आम्ही, आणि आमच्या लेकरांसोबत आमच्यासोबत राहावं. तुम्हाला आणि बाकीचे आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून सगळ्यांनाच आवाहन करतो की तुम्ही एकदा का होईना या आश्रमाला या, भेट द्या, जवळून पहा. आणि तुम्हाला जसं वाटलं की नाही इथं खरंच काहीतरी केलं पाहिजे, इथं मदत करण्याची गरज आहे, तर नक्की आपण सगळ्यांनी मदत करावी अशी तुम्हाला सगळ्यांनाच विनंती करतो. आणि तुम्ही आला तिथं त्याबद्दल तुमचे पण धन्यवाद मानतो. आमच्या या भागातल्या लेकरांसाठी आम्हाला भविष्यामध्ये एक कुठेतरी चांगलं काम व्हावं, चांगले लेकरं कुठेतरी चांगल्या पदावर जावं, चांगलं शिक्षण मिळावं, ऑनलाईन शिक्षण मिळावं, यासाठी सुद्धा आम्ही सगळं प्रयत्न करतोय. बघूया आता यश परमेश्वर कुठपर्यंत देते आम्हाला. नक्कीच. म्हणजे तुम्ही हा जर व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही कधी चिखलदऱ्यात आलात तर इथे नक्की या. इथे आल्यानंतर इथल्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर खरंच तुम्हाला आतून वाटेल की आपल्याला पण काहीतरी केलं पाहिजे. आणि ते जर तुम्हाला करायचं असेल, कदाचित तुम्हाला शक्य नसेल, पण तुमच्या आजूबाजूचे जे काही व्यक्ती आहेत ज्यांना पॉसिबल आहेत या गोष्टी, प्लीज इथे खूप गरज आहे चिखलदऱ्यामधल्या या माईंच्या आश्रमाला. कारण इथं मुलं खूप आहेत, पण इथे रिसोर्सेस इतके पोचत नाही आहेत. त्याच्यामुळं एकत्र येऊन ना यांना मदतीची गरज आहे. तर नक्की करूया आपण मदत. थँक्यू सो मच. तर माईंच्या आश्रमातून आता मी त्यांचं जे हॉटेल आहे गुरुदेव धाबा जवळच आहे तिथं आलोय, आणि आता जेवण करून आता मी इथून वापस जाणार आहे. चिखलदऱ्यामध्ये येऊन ना खूप मजा आली. सगळ्यात विशेष म्हणजे त्या आश्रमामध्ये जाऊन मला खूप मजा आली आणि भारी वाटलं मला खूप. तर या व्लॉगची सांगता आता इथेच होते. खूप चांगला व्लॉग आहे हा, त्याच्यामुळं नक्की हा शेअर करा लोकांपर्यंत आणि लाईक करा. आणि चॅनल तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा. बुलेटवाला जे आपलं चॅनल आहे ते नक्की सबस्क्राईब करा. आणि पुढचा जो आपला व्लॉग असणार आहे तो विदर्भ दौऱ्यातलाच असणार आहे. सो स्टे ट्यून राहा आणि काळजी घ्या स्वतःची. टाटा, बाय बाय, टेक केअर, डू सबस्क्राईब.